कलियुगामध्ये 51 शक्तिपीठांचा जो इतिहास सांगितला जातो, अर्धनारी नटेश्वरापासून जे उत्पन्न झाले, आपली सती मातेच्या प्रेतापासून जे प्रेत तयार झाले, हे भोलेनाथांच्या रिलेटेडच आहे सगळं. अर्ध शक्तिपीठ तुम्ही ऐकलं, पण या ठिकाणी एक पूर्ण शक्तिपीठाची पण कथा येते. श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांचं आराध्य दैवत कोण होतं? कुळदेवी कोण होती? तुळजाभवानी. तुळजा का म्हणतात तिला माहिती? नाही माहिती ना? नाही माहिती. तुळजा भवानी का म्हणतात तिला? कृतयुगामध्ये कर्दम नावाचे एक ऋषी होते. कर्दम नावाच्या ऋषीला एक पत्नी होती, तिचं नाव होतं अनुभूती. किती नावं छान आहेत बघा. अनुभूती, अनुभव. मावशी तुमचं नाव काय? आओ मावशी. सुशीला. आता असं कधी ठरलं की मावशीला बोलवून आणा जेवणाला. मग एक लहान लेकरू गेलं, सुशीला मावशी तुम्हाला बोलवलं. किती छान वाटतं, सुशीला मावशीला बोलवून आणा. आता त्या पोरगीचं नाव आहे पिंकी. ती म्हातारी झाली. पिंकी आजीला बोलवून आणा. कसं वाटेल ते पिंकी आजी? आता शांताराम बापू नाव आहे बघा, शांताराम. शांताराम आजोबांना बोलवून आणा, चांगलं वाटेल. बंटी नाव आहे, बंटी. बंटी आजोबा. ते शोभणार नाही, शोभणारच नाही ते नाव. त्याच्यामुळे जसं नाव आहे ना, ते थोडंसं इफेक्टिव्ह असलं पाहिजे, छान असलं. बघा, कर्दम ऋषींची बायको अनुभूती आहे. मी सांगतो काय आहे की तुळजा भवानीला तुळजा नाव का पडलं, तिथं भोलेनाथांनी नेमकं काय केलं? ती आराध्य दैवत महाराष्ट्राची झालेली ना, तिला तुळजा का म्हणतात? कर्दम नावाचे ऋषी आहेत, त्यांना पत्नी आहे अनुभूती नावाची. आणि या अनुभूतीबद्दल फुंकर नावाच्या दैत्याला अभिलाषा झाली. एखादी बाई दिसायला चांगली असेल ना, तर तिला तो खूप त्रास होतो. लोक म्हणतात ना की बा मुली असे कपडे घालायला लागले म्हणून बलात्कार व्हायला लागले. अरे, मुलींच्या कपड्यांवर जाण्यापेक्षा तुम्ही तुमच्या पापी नजरा बदला ना. तुमच्या बहिणीने तसे कपडे घातले तर तुमच्या मनात पाप येतं का? नाही येतं ना. मग दुसऱ्याच्या माय बहिणीने घातलं की तुमच्या मनात का पाप येतं? अहो, कपड्यांवरती जर बलात्कार ठरले असतील, मग 3.5 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार याच भारतामध्ये होतो. 6 महिन्याच्या मुलीवरती अत्याचार याच भारतात होतो. मग त्या 6 महिन्याच्या मुलीने कोणते कपडे कसे घालायचे मला सांगा ना जरा. तुमची जर कोणती पद्धत असेल विद्वानांची तर सांगा, करा माझं समाधान. रस्त्यावर चालणाऱ्या भिकारींना तुम्ही सोडत नाही, इतक्या पापी तुमच्या वृत्त्या झाल्या. तुम्ही त्यांना का बोलतात? तुमच्या मुलांना शिकवा ना. दुसऱ्याच्या मायला माय म्हणायचं, दुसऱ्याच्या बहिणीला शिकवा ना. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जलाल खाण्यात कधी बाई नाचली नाही, आणि तुम्ही बाई नाचत असताना तिथं पैसे उधळायला जाता. तुम्ही खरे सनातनी आहे का? अरे, लाज नाही वाटत तुम्हाला? एन्जॉय असतो महाराज तो. अरे नाही, तो एन्जॉय नाहीये, ती अधोगती आहे. त्या बिचाऱ्या बाया पोटासाठी नाचतात आणि एक खालून आरामखोर त्यांना दगड मारतात. तुमच्या बहिणीला मारा ना दगड. छोटे छोटे बाळ असतं त्या बायांचं, 6 महिन्याचं बाळ. स्टेजच्या बाजूला झोका बांधून त्या बाया दुःख मनामध्ये घेऊन आपल्यासाठी नाचता बिचाऱ्या. कमीत कमी त्यांना पवित्र नजरेने बघा. तुमच्या नजरा खराब, तुमचे मन पापी, तुमचा रक्त अशुद्ध, आणि तुम्ही जगाला नाव ठेवणार जग बदलला. जग नाही बदललंय, तू बेकार आहे. कथा झाल्यावर काही लोक म्हणतात ना, महाराज अरे आमच्या गावात 4 वर्ष नाही 40 वर्ष कथा करा, आमचं देवळा गाव सुधरू शकत नाही. कस काय सुधरेल? तू जिवंत आहे ना, तू मराशिवाय नाही सुधराव दे. आता एवढे लोक कथेला आले, पागल आहेत का? पागल आहेत हे लोक. याला म्हणे असा, त्याला म्हणे तसा, याची पोरगी अशी, त्याचा पोरगा तसा, याची सून अशी. तू महात्मा आहे. जे कधीच कथेला येत नाही त्यांचं हे शिव महापुराण महिमा काय असते, तू आता लग रे, तू सांगत मी काय येते. बाहेर किडे नाही पाळायचे. माझं बोलणं इतकं उद्धट आहे ना, तुम्ही म्हणणार म्हणून हा असंच आहे माझं. खरा स्वभाव दाखवता आला पाहिजे माणसाला. टाकले जाऊ ते लोटा लपाडू नये, मी असा आहे. मान्य आहे का? नसेल मान्य
मला काही सगाई करायची नाही, म्हणा वै जायले काल गोड बोलायचं कोणाशी. आपले 5 बोट तुपामध्ये माझे, काय नाही आज देवाने दिलेलं माझ्याकडे, क्या नाहीये, रोटी कपडा मकान सगळं काही आहे. आणि शेवटच्या दिवशी भेटणारच आहे मुक्ती. मामा देणार आहेत मुक्ती देतात. तुम्ही मामाला किती घोड्यावर बसवा, मामा मुक्ती देवा नाही, मामा डायरेक्ट नाशिक पाहिजे इत्यादी. पण माणसं इतके चांगले आहेत ना की पहिल्या दिवसापासूनच त्यांचं चालू आहे 300 लिटर दूध बनवावं लागेल बरं का. अरे तू पहिली कथा ते उदे दादा, त्यातनं ठरी जायले काजू किती बदाम किती कोण किती लिटर दूध देणार आहे. पण या वर्षी जर समजा तुम्ही त्या जर काही माहीत टाक विचार कर जरा, रातभर झपुनी नाही मागला टाइमला काय टाक दिलं होतं, निस्ता चक्कर फिरेत. हा को पवन दादा म्हणे हे भोले बाबाचा प्रसाद आहे. अरे प्रसाद ना पाहिजे खाले पड तुम्ही. मी पिणार नाही या वर्षी, अजिबात नाही. मेरे भोले बाबा को अनाड़ी मत समझो, 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 अनाड़ी मत समझो, खिलाड़ी मत समझो, अनाड़ी मत समझो, खिलाड़ी मत समझो, मेरे भोले बाबा को अनाड़ी मत समझो, अनाड़ी मत समझो, खिलाड़ी मत समझो, मेरे भोले बाबा के हाथों में है डमरू, ओ मेरे भोले बाबा के हाथों में है डमरू, डमरू को देख के मदारी मत समझो, मदारी मत समझो, खिलाड़ी मत समझो, मेरे भोले बाबा को अनाड़ी मत समझो. भोले बाबा दिसतो तसा नाहीये, हे भोळं दैवत आहे, लवकर प्रसन्न होतं. हा हे डोक्यातून काढून टाक जा.
अजिबात बोडाबिडा नाही येतो, तो खतरनाक देव आहे. तो जर बोडायला असता तर गळ्यामध्ये नाक घेऊन नसता फिरला. बोडायला असता हातात त्रिशूल. त्रिशूल कशासाठी येतो? कशासाठी आहे त्रिशूल? हा, ते त्रिशूलचा अर्थ काय होतो माहिती तुम्हाला? त्रिशूल म्हणजे 3 युक्त आहेत त्याच्यामध्ये. सत्व आहे, रज आहे आणि तम आहे. हे जे ब्रह्मा विष्णू 3 देव आहेत ना, हे पण तेच आहेत. ब्रह्मदेवाकडे उत्पत्ती करायचं काम आहे, बरोबर आहे. आता जर माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं ना, इथलं इथं 500 रुपये देतो तुम्हाला. इथं ठेवलेले आहेत साहेबांनी, मला घरून काही द्यायचे नाहीये. 99% लोक उत्तर चुकीचं देणार. 99. ब्रह्मदेवाकडे कशाची जबाबदारी आहे? उत्पत्ती. विष्णुदेवाकडे नाम तुम्हारा पालनहारा. सांगतोय मी फक्त, तो यारच आहे ते. तू फक्त म्हण लगेच. बरं आहे, पण कोरोना सारखा काळ आला, कथा बिथा बंद पडल्या तर ऑर्केस्ट्रा चांगलं आहे. पोट भरू पण आपण. माझी मावशी नेहमी म्हणायची, तुझ्यामध्ये असा गुण आहे ना, तू काही नाही बी केलं म्हणे, पण तू रेल्वेमा पोट भरशी म्हणे. कारण मला गाणे खूप सुरुवातीपासूनच गाणे म्हणायचो मी. शिर्डी वाले पान कहा कोई काम छोटा बड़ा नहीं होता, छोटी बड़ी होती इंसान की नियत. प्रत्येक काम चांगलेच आहे. मला असं माहिती पडलं बापूंच्या तोंडून की एक ताई आहे, भंगार जमा करतात पण रोज 100 रुपये जमा करतात. त्यांनी 700 रुपये जमा केले, त्यांना 1100 रुपये आपल्या कथेला द्यायची इच्छा आहे. विचार करा, त्या बाईचे विचार किती मोठे आहेत. आणि ज्या बायांच्या गळ्यामध्ये 4-4 लाखाचं सोनं आहे, त्या म्हणतात 2 चेक काउंट घेऊन घ्या ना महाराज, तुम्ही पोत पोडीन लई जाई चोर. बापरे. ऐका आता, काय मुद्दा सांगत होतो? हा, त्रिशूल. ब्रह्मा विष्णू महेश्वर. आता ब्रह्मा विष्णू आणि महेश, परंतु महेशलाच तुम्ही भोले बाबा म्हणता, हा तुमचा गैरसमज आहे. महेश वेगळा आहे. जो गाभा आहे ना तो विष्णू आहे, जो गाभा आहे ना तो ब्रह्म आहे, आणि जो गाभा आहे ना तो भोले. पण यांचे विस्तार आहेत, यांचे अवतार आहेत. जसा भोलेनाथांचे 100 रुद्रांपैकी 11 रुद्र प्रसिद्ध आहे, त्याच्यातला 11वा रुद्र हनुमंत आहे. हनुमंतच भोले आहे, परंतु हनुमान भोले नाही. हे व्याकरण समजायला स्टडी लागेल तुम्हाला. मी तुम्हाला असं विचारलं की जन्माला घालणारा ब्रह्म आहे, पालन करणारा विष्णू आहे, तर भोलेनाथांकडे कोणतं डिपार्टमेंट आहे? फक्त ज्याला येईल त्याने उत्तर द्यायचं, कारण ही चर्चा झाली पाहिजे. मी किती चांगलं सांगतो याला अजिबात किंमत नाही, तुम्हाला किती कळतंय हे फार महत्वाचं आहे. सांगा पोरियो, भोलेनाथांकडे कोणतं डिपार्टमेंट आहे? पोरी आहे का तुम्ही? मी बोलतानाच पोरी बोललो ना, तुम्ही सांगू शकत नाही. 1 मिनिट थांबा. हा पोरियो, भोलेनाथांकडे कुठे चालली बाळा? सांगायला उभी राहिली का? सांग. संहार करण्याचा. गुड. तिच्यासाठी एकदा तुम्ही टाळ्या वाजवा माझ्याकडून. ती जी म्हणजे बघा, उत्तर योग्य असेल अयोग्य असेल हे जाऊ द्या तिकडे, पण एवढ्या लोकांमध्ये उभं राहणं याला बी ताकद लागते. उभं राहायला काय लागते? पण नेमकं काय लागतं? ताकद. संहाराची भोलेनाथांकडे डिपार्टमेंट आहे, बरोबर आहे तुमचं म्हणणं. याच्यामध्ये तुमचं काही चुकलेलं नाही बाळा, बरं का. तुझ्या बुद्धीने 100% उत्तर बरोबर आहे. 100%. लोकांच्या दृष्टिकोनातून 100% बरोबरच आहे. आता मी तुला जे सांगतोय ना, लाईफ मध्ये तू जगात कुठेही जा, हे उत्तर दिल्याच्या नंतर तुला माघारी यावं लागणार नाही. भोलेनाथ संहार करत नाही, भोलेनाथ कोणाला मारत नाही. भोलेनाथाकडे परिवर्तनाचं डिपार्टमेंट आहे. कशाचं डिपार्टमेंट आहे? जेव्हा ब्रह्मदेव सृष्टीची निर्मिती करतो, त्या सृष्टीला विष्णू हा पालन करतो. पण जेव्हा त्या सृष्टीची पुनर्निर्मिती करायची असते ना, तेव्हा त्या सृष्टीची संहार नाही करत तो, फक्त त्याचं परिवर्तन करतो. त्याचं काय करतो?
कारण भोलेनाथांकडे मारण्याचं डिपार्टमेंट आहे असं सांगितलं जातं, पण भोलेनाथ कोणालाही मारत नाही, मेल्यावर आपण त्याच्याकडे जातो. तो मारायला तयार, तो परिवर्तन करतो. तो काय करतो? आता मला एक सांग बाळा, तुला ज्या भाषेत समजेल त्या भाषेत सांगून देतो. तुझं घर आहे ना, घर आहे, तुझं घर बनवलं समजा तुझ्या आजोबांनी, त्या घराचं रक्षण केलं तुझ्या वडिलांनी, म्हणजे निर्मिती केली आजोबांनी, पालन केलं वडिलांनी. पण आता ते घर तुझ्या भावाला काही पटत नाहीये. मग तुझ्या भावाने जर थोडं ते तोडून मोडून जर व्यवस्थित केलं, मग तुझ्या भावाने परिवर्तन केलं की त्या घराचा नाश केला? परिवर्तन केलं ना. भोलेनाथ हेच करतात. भोलेनाथ संहार करत परिवर्तन करतात. काय करतात? आलं लक्षामध्ये? आता काही टेन्शन घेण्याचं काम नाही. छान, बसा. आता बोला, तुम्ही काय म्हणणं आहे तुमचं? बोला. आमचं काहीच म्हणणं नाही महाराज, तिने सांगितलं तेच होतं. तुम्ही असे तिकीट काढून बसेल, तुम्हाला फी ठेवून आहे कालपासून. पुढे बसणाऱ्यांपासून 1100, मागे बसणारे फुकट. पण जी कथा मागे बसून ऐकतात ना, कधी कधी असा अनुभव येतो, पुढे बसलेले लोक डुलक्या मारतात, मागचे लोक शित्तोट ऐकतात. हा बी असा कधी अनुभव येतो बरं का, चांगलं. पण आपल्या एवढ्यात तसं कोणीच नाही. आणि तुम्हाला जर डोळे लागले ना, तर मग माझं काही कामच नाही इथं. जेव्हा विनोद लागेल तेव्हा विनोद, जेव्हा भजन लागेल तेव्हा भजन, आणि जेव्हा तत्व लागेल तेव्हा तत्व. या सगळ्या गोष्टींची सांगड बांधून आपल्याला कथा करायची, म्हणून हा समाज या ठिकाणी आज जमतोय. नाही तर इतक्यात देवळा सोपं नाही. देवळा माझ्या जीवनातलं सगळ्यात कठीण गाव म्हणजे देवळा आहे. त्यातले त म्हणजे तपेला समजस. तुमच्या गावामध्ये शाकंभरी मातेचं मंदिर आहे. शाकंभरी मातेचा उत्सव होतो ना. त्या शाकंभरी मातेबद्दल खूप कमी माहिती आहे समाजाला, पण तो देवी भागवतात ग्रंथात येतो. शिवशी कनेक्टेड आहे, मग सांगायला काही अडचण नाही. शाक अधिक शंभरी, 100 भाज्या एकत्रित येऊन जिचा प्रसाद बनवला जातो, जिने 100 पालेभाज्यांची निर्मिती केली होती. शाक अधिक 100 अधिक इति नाम शाकंभरी. दुर्गम नावाचा एक राक्षस होता, हिरण्यकश्यपूच्या काळातला. आणि त्याच्यानंतर मग त्या पुढच्या पिढीमध्ये रुरु नावाचा एक राक्षस जन्माला आला. काय नाव आहे पोरी त्याचं? रुरु. आता हे नाव त्यांच्या मायबापाने ठेवले, माझा काही संबंध नाही. रुरु. या रुरुने काय केलं? फार मोठी तपश्चर्या केली. भगवान प्रसन्न झाले. बोल बेटा रुरु, काय पाहिजे तुला? मला वेद पाहिजे. वेद माझ्याकडे नाही, मग ब्रह्माकडे. मग रुरुने ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली, ब्रह्मदेव प्रसन्न झाले. बोल बेटा रुरु, क्या चाहिए तेरे को? मला वेद पाहिजे. वेद म्हणजे काय माहितीये? वेद म्हणजे सगळ्या देवांचा आत्मा. वेद म्हणजे देवांचा आत्मा. याने इनडायरेक्टली काय मागून घेतला? देवांचा आत्मा. मग आता देवाचा आत्मा जर त्या रुरुच्या हातात आला, तर तो आता त्या देवांना सुधरू देईल का? त्याने वेद घेऊन घेतले, लपवून घेतले, आणि बिना वेदांची सगळी संस्कृती ढाळल्या गेली. सगळे धर्म आचरण बंद झालं, याग बंद झाले, यज्ञ बंद झाले, विधी बंद झाली. जिकडे तिकडे पाप 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 वाढायला लागलं. आणि या धर्तीवर पाप वाढलं की वर्षा होणं बंद होतं. पाप वाढलं की काय बंद होतं? ज्या देशामध्ये गायी कापल्या जातात त्या देशाचा इतिहास 100 वर्षाच्या वर टिकत नाही, त्या देशाचा नाश होतो. एका शेतकऱ्याने एक गाय विकायला घेतली. कसायाने ती गाय घेतली. कसायाने ती गाय घेतली आणि ती गाय रडायला लागली. रडता रडता कसायाने त्या गायीला प्रश्न विचारला, गाय क्यों रो रही है?
ते म्हणते मैं रो नहीं रही हूं, मुझे हंसी आ रही है. बोले क्यों? किती रुपयाला विकत घेतलं मला? 20,000. माझं मांस विकून तू किती कमवशील? 50,000. तुला सांगू कसं आहे दादा, आजपर्यंत आयुष्यात मी एकही पाप केलेलं नाहीये. मी आजपर्यंत गवतच खात आली. मी गवत खात आली आणि बिना दुधाचं पाणी त्या शेतकऱ्याला देत आली. बिना दुधाचं, बिना पाण्याचं दूध त्याला देत आली. मी कधी कोणाला शिंग मारलं नाही, कधी कोणाला लात मारली नाही, कधी मी कोणाला हाय उपज केली नाही. मग एवढं चांगलं जीवन जगून जर माझं मरण असं होत असेल तर मला हसायला येतं. ज्याने मला विकलं आणि जो मला कापणार आहे, तुमचं मरण कसं होईल? मला तुमच्या मरणाची चिंता वाटते. जेव्हा माय मरून जाते ना, तेव्हा गाईचं दूध पिऊन आपण लहानचे मोठे होतो. आणि काही 25 लोक थोड्याशा पैशासाठी गोमाताला विकून टाकतात. ही ती लोक आहे जी एक दिवस आपल्या आईला सुद्धा बाजारात विकू शकतात. कारण गाय विकणं म्हणजे स्वधर्म नाहीये. गाईचं दूध कमी झालं, चारा खायला भेटत नाही म्हणजे गाय विकून टाकायची. अरे नकारे पाप करू असं. 3 पिढ्यांचा नाश होईल तुमच्या. 3 पिढ्यांचा लक्षात ठेवता. 100 वर्ष झाले पावसाळाच नाही. ही जी धरती आज गोल आकाशात फिरते ना, ही फक्त आणि फक्त एक कथा कीर्तन चालू आहे. सज्जन श्रोते आहे, भोलेनाथांचे भक्त आहे म्हणून ही पृथ्वी फिरते. ज्या दिवशी कथा कीर्तन, अध्यात्म, धर्म, मानवता एकदा सगळं बंद झालं, मग तुम्हाला समजेल की पृथ्वीवरती कल्की रूपाने भगवान परमात्मा अवतीर्ण होणार आहे. आज तुम्ही बघा, अमेझॉनच्या जंगलाला आग लागली होती आणि ही आग काही मानवाने लावली नव्हती. ही आग देव निर्मित होती. विचार करा, ज्या अमेरिकेने जगावर राज्य केलं त्या अमेरिकेचं पुरं अमेझॉनचं जंगल देवाने जाळून टाकलं. कितीतरी लोक मेले, कितीतरी प्राणी मेले. कारण याच अमेरिकेने जपानवरती हिरोशिमा आणि नागासाकावरती बॉम्ब टाकून त्या लोकांना नुकसान केलं होतं. कर्म कोणाच्या बापाला सुट्टी देत नाही, लक्षात ठेव जा. तुम्ही कोणी असा. आणि इन फ्युचर फक्त 5 वर्ष तुम्ही थांबा, तुम्हाला डोळ्याने दिसेल सगळं भ्रष्ट होऊन जाईल. नातं नाही, भाडं नाही, माय नाही, बहीण नाही, संस्कृती नाही, आदर नाही, लहान नाही, मोठा नाही. ही सगळी मोठी म्हातारी माणसं एकदा गेली आणि मी तुम्हाला स्टॅम्पवर शिक्का मारून देऊ शकतो, इथं बसलेले सगळे म्हातारे येत्या 10 वर्षात तुम्हाला डोळ्याने दिसणार नाही. सगळे म्हातारे जाणार. आणि हे म्हातारे गेले का या म्हाताऱ्यांबरोबर संस्कृती जाणार, संस्कार जाणार, आदर जाणार, नीतिमत्ता जाणार. आणि या सगळ्या गोष्टी गेल्या, मग फक्त पाप शिल्लक राहणार. आणि मग तुम्ही मला सांगा की परमात्मा तुमचे काय हाल करतो. चालता चालता चक्कर येतील, तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन जातील. डॉक्टर तुमचं ब्लड काढेल आणि 3 दिवसांनी रिपोर्ट येईल तुम्हाला ब्लड कॅन्सर आहे. घे उडवून, आता काय उडवायचं ते जा. डोकं दुखायला लागलं, डॉक्टरकडे गेले. डॉक्टरने MRI केला, CT स्कॅन केलं, मुंबईला रिपोर्ट पाठवले. 4 दिवसांनी रिपोर्ट आला, ब्रेन ट्यूमर आहे, 6 महिन्यात तुम्ही मरणार. जा आता, काय खेळायचं, काय खायचं, काय प्रपंच करायचा तो कर जा. आणि ही वेळ प्रत्येकाच्या जीवनात येणार आहे. कोणी सुट्टी नाही याच्यातून, कोणालाच नाही. देवाला प्रार्थना करा की परमात्मा अंत चांगला कर बाबा. तुम्ही जे शरीर भासताय ना, आज गुडघ्यातलं ऑइल संपून गेलं तुमच्या, डोळ्यांची दृष्टी कमी झाली, कोणाची शुगर वाढली, कोणाची BP वाढली, मानसिक ताण येतोय, घरामध्ये चिडचिड होते. अरे हे काय, हे लक्षणं तुमच्या अंताची आहे, तुमच्या लक्षातच येत नाहीये. तुम्ही भारी भरताय, कोणी ताकदीवर भारी भरतं, कोणी पैशावर भारी भरतं, कोणी दिसण्यावर भारी भरतं. चांगलं आहे.
भुला देंगे, कल तुम्हें भुला देंगे। मिटने वाली दुनिया का एतबार करता है, आसमान के तू आके इनसे प्यार करता है। इससे प्यार करता है, इससे प्यार करता है। सबको लौट जाना है, सबको लौट जाना है। अब रही ठिकाना है, अब रही ठिकाना है। याद रख सिकंदर के हौसले तो आली थे, जब गया दुनिया से दोनों हाथ खाली थे। मौत ने जमाने को क्या से क्या दिखा डाला, कैसे कैसे रुस्तम को खाक में मिला। जिनको अपना कहता है खाक में मिला देंगे, तुझे चाहने वाले ही कल तुझे भुला देंगे। म्हणून जैशी स्थिती आहे तैसा परीर आहे, कौतुक कौतुक आहे संचिताचे। जसं आहे तशात खुश राहा। सगळ्या गोष्टी जीवनात प्राप्त होत नसतात, जे आहे त्याचा समाधान मना। भोले बाबा कृपा करतील तुमच्यावर। रुरु नावाचा राक्षस मात केलाय, ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली, वेद मागून घेतले। वेद म्हणजे देवांचा आत्मा। आता देवांचा आत्माच निघून गेल्याच्या नंतर काय धर्म, कसला यज्ञ, कसला याग। सगळीकडे पाप व्हायला लागलं, व्यभिचार व्हायला लागला, मृत्यू पण व्हायला लागलं। सगळ्या देवांनी मीटिंग घेतली, मीटिंग आली कैलास पर्वतावरती। सगळेचे सगळे भोलेनाथांकडे आले। सर्वांनी हात जोडला भोलेनाथांना। ओ भोला सब दुख काटो म्हारा। सर्वांनी डोळे लावून भोलेनाथांना प्रार्थना करा। तुमच्या जीवनातलं जेही दुःख असेल भोलेनाथ 100% शिवरात्रीपर्यंत दूर करतील। फक्त अंतकरणापासून, हृदयापासून त्या संगमेश्वर महादेवाला सांगा, त्याची मूर्ती डोळ्यासमोर आठवा। त्या परमात्म्याला तुम्हाला जे हवं असेल आज ते मागून घ्या। ओ भोला सब दुख काटो म्हारा, विष है मंगल मंगलकारी, विष है मंगल मंगलकारी। अवधूत रूप तुम्हारा, ओ भोला सब दुख काटो शिव शंकर जप तेरी माला, ओ भोला
सब दुख काटो मारा। सिर पर गंगा मस्तक पर चंदा, शीश पर गंगा मस्तक पर चंदा। शमशान वासी हमारा, ओ भोला सब दुख काटो मारा। ओ भोला सब दुख काटो मारा। साथी हमारा कौन बनेगा, साथी हमारा कौन बनेगा। तुम ना सुनोगे तो कौन सुनेगा, तुम ना सुनोगे तो कौन सुनेगा। साथी हमारा कौन बनेगा, साथी हमारा कौन आ गया घर पे सुनाई हो जाए, जिंदगी से दुखों की विदाई हो जाए। आ गया घर पे तेरे सुनाई हो जाए, जिंदगी से दुखों की विदाई हो जाए। एक नजर कृपा की डालो, मानूंगा एहसान, मानूंगा एहसान। संकट हमारा कैसे कटेगा, संकट हमारा कैसे कटेगा। तुम ना सुनोगे तो कौन सुनेगा, तुम ना सुनोगे तो कौन सुनेगा, तुम ना सुनोगे तो कौन सुनेगा। वाह, किती मस्त म्हटलं. दर्शक टाळ्या वाजवतात त्याच्यासाठी. आता इथं तर शब्द सगळ्यांना समजले. तुम ना सुनोगे तो कौन सुनेगा, पण ज्याने बिन पाणीने लेल होई आणि जो घर पडेल होई अजगर नागत. अरे सदू क्या रखा है. अरे बाबांनो, मागच्या वेळेस बी मला पहिल्या वर्षी असं आठवतो, नुसती धून वाजली होती, राम तेरी गंगा मैली हो गई. बिअर बार मधले लोक म्हणे, अरे हे काही तुम्हाला शोभतो का? अरे तुला तडे शोभी राह ना ते, तू का तडे काशी करायला पडेल का रे? हा साला कोणी कोणाला सांगावं हे बी किती मोठा प्रश्न आहे. जो हार टाकायला येतो तो हार टाका टाइमले सुद्धा तर तर करत त्याला समजत नाही हार नाही का धागा तुटी जायला का तर पोले खाली पडी राहणार. बुक्का लावाना टाइमले ते कुकू कत जास तो बुक्का कथा जास डोळ्यामा बोट घाल देणं का रे तू करी काय राहणार तू खाली उतर बरं. म्हणजे इथं आल्याच्या नंतर तुम्हाला तितकी पण बुद्धी चालत नाही, पण महाराजांकडून म्हटलं तुम्हाला सगळं परफेक्ट. अरे मी लेकराची जात आहे, घ्या ना सहन करून. आता मी तुम्हाला मस्त कथा सांगणार आहे, त्या कथेचा आपला शेवट आलेला आहे आता. आणि मग सगळीकडे हाहाकार मातलेला आहे, सगळीकडे दान धर्म बंद होऊन गेलेलं आहे, या घेतणे बंद होऊन गेलेलं आहे. आणि मग त्या ठिकाणी आता सगळे देव कैलास पर्वतावरती आले भोलेनाथांकडे. हे भोलेनाथ
ए भोला सब दुःख हारो मारा. भोलेनाथाने सांगितलं काय अडचण आहे म्हणे. ब्रह्मदेवाने वेद देऊन टाकले म्हणे त्या रुरु नावाच्या राक्षसाला, आणि तो वेद घेऊन गेलाय म्हणे, आणि सगळं धर्मकाम पेंडिंग पडलंय म्हणे. आता पुढे काही सुचत नाहीये. मग काय करायचं? धर्म कार्य बंद झालं, यज्ञ बंद झाले, त्याच्यामुळे पाऊस पडत नाहीये. मग काय झालं? अरे 100 वर्ष झाले पाऊस पडत नाहीये. भोंग्यांचा आवाज कमी करा जितो भाऊ, 0 करून टाका, डायरेक्ट करा 0. रिकाम्या लोकांना आवाज नकोय आपल्याला. जे मंडपात आले त्यांना फुल आवाज द्या. त्या भोंग्याच्या आवाजांमुळे काय होतं, मी बोलतो त्याच्या 2 सेकंदाने तो भोंग्याचा आवाज माझ्या कानात जातो. काय येईल माहिती. कथा चालू झाली, आपली ऑडियन्स आली, भोंगे बंद. 12वीचे पेपर चालू आहे. उगीच त्यांना डिस्टर्ब नको. बोर्डात नंबर आला पाहिजे त्यांचा. शिक्षण करणाऱ्यांना अडचण नाही आली पाहिजे. शिक्षण पण तितकंच महत्वाचं आहे. एज्युकेशन, फक्त एज्युकेशन बरोबर संस्कार हरवून जाऊ देऊ नका, इतकं लक्षात ठेवायचं. 100 वर्ष झाले दुष्काळ पडल्यामुळे सगळीकडे असं दुष्काळ पडला. अन्न नाही, धान्य नाही, पीक नाही, फळं नाही. जनावरं मरायला लागले, माणसं मरायला लागले. ऋषी मुनींना यज्ञ करायला आता वृक्ष नाहीत व्यवस्थित. काय करायचं नेमकं? सगळ्यांनी भोलेनाथांची तपश्चर्या केली. भोलेनाथांच्या सांगण्यावरून मा पार्वतीने रुरु नावाच्या राक्षसाचा वध केला, आणि 9 दिवस आणि 9 रात्र सारखा पाऊस पडला, सारखा पाऊस पडला. आणि इतका पाऊस पडला, इतका पाऊस पडला की सगळी पृथ्वी जलमय झाली. समुद्रांची निर्मिती झाली, तलावांची निर्मिती झाली. आणि मग त्या पाण्याच्या बळावरती पृथ्वी लोकावरती 100 प्रकारच्या फळेभाजे तयार झाले. आणि मग सगळ्या शेतकऱ्यांनी, सगळ्या मानव जातीने, तुम्ही पाऊस पाडला, तुमच्यामुळे आम्हाला अन्नधान्य भेटलं, म्हणून सगळ्यांनी त्या अन्नधान्य एकत्रित करून त्या अन्नधान्याचा पहिला नैवेद्य ज्या देवीला दिला, आणि त्या देवीचं नामकरण शाकंभरी माता म्हणून प्रसिद्ध झालं. बोल श्री शाकंभरी माता की जय. अशा छोट्या छोट्या कथा असतात, पण खूप छान असतात त्या. आता मी तुम्हाला सुरुवातीला जी कथा सांगितली होती ना, हे धोत्र्याचं फूल आहे. कशाचं फूल आहे? धोत्र्याचं फूल महादेवाला चालतं, पण केवड्याचं फूल चालत. ते गाणं प्रसिद्ध झालं, केवड्याचं हो. तुम्ही सगळे त्या मोसम मध्ये आहे. रात्री 3-3 वाजेपर्यंत झोपत नाही काही लोक. ते इयरफोन काढणार, काय चालतं असं वाटतं कीर्तन ऐकून राहिला का. नेमकं बॅटरी मारून बघितलं तर बडबड चालू होती. नामचिंतनामध्ये वेळ वाया घालवला पाहिजे, पण ते नंतर होतं. आज आपल्या युट्यूब वरती पहिला भाग पडून गेलाय. सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे ज्ञान मंदिरा युट्यूब चॅनल. ही कथा त्याच्यावर मरेपर्यंत तुम्ही बघू शकणार आहे. हे दिनेश पाटील बघताय ना तुम्ही, हेमू दादा, या माणसाने फार मोठा संघर्ष केलाय बरं का. आज 2 लाखाचा कॅमेरा आहे, पण या माणसाकडे 7-8 वर्ष आधी, कोरोनाच्या आधी, एक छोटासा मोबाईल होता. त्या मोबाईलला पिन कनेक्ट करायची, महाराज लोकांचे कीर्तन शूट करायचे, आणि ते कीर्तन युट्यूबवर अपलोड करायचे रात्रभर जागून. पण काय भोलेनाथांची कृपा झाली त्या माणसावरती. वागण्यामध्ये नम्रता होती, बोलण्यात नम्रता होती. लोकांनी सांगितलं ते ऐकून घ्यायचं, तसंच करायचं. रात्रभर जागावं लागतं एडिटरला. आम्ही कथा करतो, आमची कथा युट्यूबला पडते, सगळे लोक बघतात, पण ती शूट करताना 2 तास उभं राहावं लागतं. इथून गेल्याच्या नंतर 4-4 वाजेपर्यंत ते एडिटिंग चालते. सकाळी 7-8 वाजता उठून परत इकडे तिकडे फिरावं लागतं. अजून लोकांचं मेकॉनी कॅमेरामध्ये दिखूनच नाही, एकच लिहिले कॅमेरा काही बी. आणि आमच्या, अरे तू बंद कर रे तात्या, हे डोक्यातून काढा. माननी पाननी माझं नाव नाही घेतलं, मला नाही बोलवलं. अरे हे डोक्यातून काढा. याच्यामुळे चांगल्या चांगल्या कथा बंद पडल्या. या मंडपात पाय ठेवताना राजकारणाची चप्पल बाहेरच काढून यायची. इथं भाविक भक्त म्हणून यायचं, इथं भोलेनाथांचा दास म्हणून यायचं, आणि इथं श्रोता म्हणून यायचं. इथं कोण आहे, व्यापारी आहे का? आता काल ते दादा मला भेटले, त्यांनी सांगितलं की महाराज आमचं बिअर बार आहे. असू द्या ना,
अरे सज्जन कसायाला देव मांस विकू लागतो. सज्जन कसाया विकू लागे मांस. सज्जन कसाई मांस विकायचा पंढरपुरात आणि मांस विकता विकता एवढी गर्दी पडली त्या सज्जन कसायाला ती गर्दीच आवरल्या जात नाही. आवरल्याच जात नाही गर्दी. पांडुरंग परमात्मा तिथे आले. सज्जन कुछ गड़बड़ है बेटा? बोले इतनी गर्दी आ गई. बोले काटू की बेचू कुछ समझ में नहीं आ रहा. देव शालिग्राम रूपाने त्याच्या पारड्यात बसले आणि सांगितलं जितकं तिकडे टाकशील मी आकार बदलवेल. सज्जन कसाया विकू लागे मांस. काय नाही करत आमचा परमात्मा. तुम्ही जो व्यवसाय करताय तो इमानदारीने करा. ती भक्तीच आहे. ते कर्म आहे तुमचं. काही अडचण नाही. फक्त या कर्माकडे मात्र दुर्लक्षित होऊ नका. आपलं कर्म इमानदारीने करणं हाच तर खरा धर्म आहे कलियुगातला. आणि काही माझ्या मुखातलं नाही. वारकरी संप्रदायातले फार मोठे सज्जन कसाई संत होऊन गेलेत. काही लोक म्हणतात बा तुम्ही मुस्लिम धर्माचा विरोध करता का? नाही, आम्ही एपीजे अब्दुल कलामांना मानतो. तुम्ही एपीजे अब्दुल कलाम बना. तुमच्या गळ्यामध्ये माळा घालायला 1 नंबर मनोज महाराजांचा असेल. पण तुम्ही जर समजा सय्यद बनणार, तुम्ही जर ते हाफिज बनणार आणि बॉम्ब टाकणाऱ्या भारतीवर याच भारताच्या भूमीवर राहून जर तुम्ही भारत माता की जय म्हणायला लाजत असाल मात्र तुमचा विरोध केला जाईल. लक्षात ठेवजा. तुम्ही भारतात राहता, भारत मातेला माना ना. तुम्ही हिंदुस्थानाला म्हणा ना की हा ही आमची जन्मभूमी, ही आमची कर्मभूमी आहे. म्हणा ना तसं. आम्ही ऍक्सेप्ट करू. तुम्हाला आमचा आदर आहे. पण तुम्ही जर कसाब बनून येणार तर तुमच्या छातीत गोळ्यात घातल्या जातील. तुम्ही एपीजे अब्दुल कलाम साहेब बना. तुम्हाला मुजरा केल्या जाईल. लक्षात ठेवता. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला फाडलं बरोबर आहे. पण फाडण्यासाठी वाघ नख बनवणारा सुद्धा तोच होता. हे बी शिकवलं गेलं पाहिजे. कोणत्या धर्माचा विरोध नाहीये. विरोध आहे तुमच्या चुकीच्या विचारांचा. देवाने सगळे माणसं बनवलेत. माणूस म्हणून जगा. धोत्र्याचं फूल. एकदा काय झालं बेटा? पोराव कथा ऐकताय ना तुम्ही? एक वेळेस काय झालं माहितीये का? ब्रह्मदेवाचं आणि विष्णुदेवाचं भांडण चालू झालं. मग तुम्ही म्हणाल देव पण भांडत होते का? आपल्यापेक्षा चांगलं भांडतात ते असं हुजुरीने भांडत. ते दुश्मनी बी करायची ना तर डायरेक्ट जगाच्या बापाशी. रावणाने डायरेक्ट दुश्मनी केली रामाशी. रामाच्या हातून मेलो तरी उद्धारच आहे. भंगारवाल्याशी दुश्मनी करायची. हलकी वळांग दकीन पाय ठेवाना नाही. जर तुम्हाला घमेंड होईना मग तुझ्यापेक्षा ताकदवान माणसाचे भांडण करायचं. माझी कथा चालू होती आणि एक बेवडा त्या कंपाऊंडच्या बाहेरून महाराज तुमचा आवाज भारी आहे मायना सागर म्हणा. त्याला एकदा सोडलं, दोनदा सोडलं, तिसऱ्यांदा मोबाईल घेतला 112 डायरेक्ट PCR बोलून घेतली. डायरेक्ट याला टाक म्हटलं अंदर. धार्मिक कार्यक्रमामध्ये हस्तक्षेप करणं हा सुद्धा गुन्हा आहे. लक्षात ठेव जा. सरकारी कामातला तरी गुन्हेगार सुटून जातो. पण धार्मिक भावना बळकावल्या आणि धार्मिक कथेमध्ये व्यत्यय निर्माण केला. 6 महिने अराजपत्रित. तुम्हाला बेल सुद्धा घेणार नाही, वकील सुद्धा घेणार नाही. तो विचारेल गुन्हा काय केला होता. म्हणे देवाच्या कामात आडवा चाललो होतो. जर बेल बेटे घेते झालं मग काढीन फिरूस मी. हा मन काम बोगस आहे डायरेक्ट मी. तुम्ही शिस्तीत आहे म्हणून मी शिस्तीत आहे. मला चौफेर कथा का करायची? कारण चारीकडून आपल्याला ठोकून धर्म वाढवायचा आहे कुठल्याही पद्धतीने. माझा मूळ उद्देश फक्त धर्मजागृती आहे. आणि त्या धर्मजागृतीमध्ये या छोट्या छोट्या कथा तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे. इथं जर समजा एखादी बाई नवऱ्याशी भांडण करून आली असेल, खरंच सांगा तिला किती बी महान कथा सांगितली, उपयोग काय? ती तिना घरना महादेवले हानी येले. काय उपयोग आहे? आणि ती बाई म्हणते ओ भोला बोला घर पडले. त्या बोलायला उचलायला कोण नाहीये. तो बोला म्हणे राणा बोला. हात वर करता महिला वर्ग. कोण कोण नवऱ्याच्या पाया पडून कथेला आल्या? ती एकच मावशी आहे. जय हो. एकच. एवढ्या लोकांमध्ये एकच. हा 2 तुम्ही बी का? सकाळी पडतात का? पण पडतात ना. धन्यवाद. तुम्ही पण का ताई? 1 2 3 ती सांगितले हात वर कर. महाराज कोठे गर्दा खाली आता बर. काही बाया म्हणतील महाराज तू आवरीले आम्ही रोज दल्लाना पाय पडायला तयार आहे. पण त्यांना पाय गरमात टिकतच नाही म्हणत. तो फिरीत राहत बहुरंगत. आणि जेव्हा आम्ही कथेला येतो तेव्हा तो घरी झोपलेला असतो. झोपलेल्या माणसाच्या पाया पडायच्या. पडितले मावशी एक दिन
या नाही पाया पडणं पडतील. महिला वर्ग, कथा कमी ऐका, कीर्तन कमी ऐका, भोलेबाबाच्या मंदिरात कमी जा, पण सासू सासऱ्यांना वेळेवर चहा पाणी द्या, नवऱ्याची सेवा करा, मायबापाची सेवा करा, नणांच्या घरामध्ये आग लावू नका, चांगलं जीवन जगा. भोलेबाबा बघतोय सगळं. आयुष्य असं प्रेमाने जगता आलं पाहिजे. आनंदाच्या डोई आनंद तरंग. 2 दिवस माहेरामध्ये येतात, त्या नननला ज्ञान शिकवतात, त्या वहिनीला आमच्या आईकडे लक्ष ठेवत जा बरं का, तू सासू दाखवाय, तू काय छानपणाची काढरा नाही, तुनी सासू वावर मा टेले तू, आणि तिला सांगास का माझ्या मम्मीकडे लक्ष ठेव. 2 दिवस जाता गुपचूप जायचं आणि निघायचं तिथून, हुशाऱ्याने करायच्या. वहिनी चांगली नाही, चहा मा उंदीर नावची टाकदी, डायरेक्ट नाशिक 4 दिन. हा वहिनी म्हणजे खतरनाक आहे. ब्रह्मदेवाचं आणि विष्णुदेवाचं भांडण चालू झालं, आणि ते भांडण एवढं विकोपाला गेलं का तेच डायरेक्ट दरामारी चालू आहे. डायरेक्ट ब्रह्मा खतरनाक, विष्णू. भांडण कशामुळे होतंय ते तर सांगा. तो म्हणे मी मोठा, ती म्हणे मी मोठा. हे चाललंय सध्या समाजामध्ये. माझे फॉलोअर किती, तुझे फॉलोअर किती, पागल आहे का तुला? ब्रह्मदेव म्हणतोय की मी जगाचा निर्मिती करणार आहे. विष्णुदेव म्हणता तू जगाची निर्मिती करतो, बरोबर आहे, पण तुझी निर्मिती मी केली. ब्रह्मदेव म्हणतो डायरेक्ट तो कोण माझी निर्मिती करणारा, तू म्हण पोरे आहे म्हणे. डायरेक्ट शब्द आहे शिवपुराणात, तू माझा मुलगा आहे म्हणे. मग आता विष्णुदेवाचं बी जरा डोकं फिरलं, आणि त्याने मग झटापट्टी चालू झाली. मला बाकीच्यांचे नावं माहीत नाही, त्याच्यामुळे मी 2-4 लोकांचे, माझा एक स्वभाव आहे, मी बोलता चालता करतो. काही लोकांना असं वाटत असेल बो महाराज यांचे नावं का बघ घेता, तू एक काम कर, तू ना नावली किती, तू ना नावली तू, कारण तू मला भेटणार नाही, तू म्हणे वयक नाही, तू ना मला बोलणं चालणं नाही, तू ना कसं काय नावली सुरे, आणि तू ना माझा इथलंच खोड आहे ना, इथलाच किडा आहे ना, तुम्हाला भेटणार आहे की हे माझं नाव आहे गणेश बापू लोहार, मी तू न लिसूणार आहे. मला नाही माहिती खरं, इकडे बी मला कोणाचे या बघा, या मावशी आता गेल्या 4 वर्षापासून माझ्या सोबत आहे, त्यांचं नाव मला आज माहिती पडलं की त्यांचं नाव बघा, मी सुलोचना म्हणी रांतू, इथलं ते डोकं जायले म्हणा. सुशीला बापू तुम्ही भाग्यवान आहे. या कलियुगामध्ये इमानदार बायको भेटणं हे सगळ्यात मोठं पुण्य आहे, सगळ्यात मोठं. आणि दुसरं मोठं पुण्य ऐकीत दाखाना बा हा हा हा, असा लगेच म्हणजे 1 मिनिट बी शांती नाही. इमानदार बायको लगेच टाळ्या. इथं जमलेल्या मातृशक्तीमध्ये इतकी ताकद आहे ना, तुम्ही राम जन्माला घालू शकता, तुम्ही कृष्ण जन्माला घालू शकता, तुम्ही छत्रपती जन्माला घालू शकता, तुम्ही महाराणा प्रताप जन्माला घालू शकता, तुम्ही भगतसिंग जन्माला घालू शकता. अरे निस्ता मनात विचार येऊ द्या तुमच्या, तुम्ही रात्मा घरना 2 घरी टाकशा. इथलं मनलय नाही केला टाच्या, वा 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 वा, दे ना दुपटी काले. अभी तो पार्टी शुरू हुई है. आज 1 वाजेपर्यंत कथा आहे. हा हा हा, या टाळ्या नाहीये, आवर. ब्रह्मदेवाचं विष्णुदेवाचं भांडण चालू झालं, भांडण विकोपाला गेलं, आणि त्या ठिकाणी आदिनाथ उमाशंकर प्रगट झाले. उमापती महादेव की जय. जय ब्रह्मा. काय भांडत राहतो रे किंवा देवा, जरा त्या विष्णूला समजावून सांगा काय झालं. विष्णू काहीच नाही, मग का भांडताय तुम्ही? विष्णू भगवंत म्हणतो, हा ब्रह्म म्हणतो की हा माझा बाप आहे. तुम्हीच सांगा कोण कोणाचा बाप आहे, कोण मोठं आहे, सांगा ना जरा तुम्ही. भोलेनाथांनी थोडा वेळ विचार केला. या कथेतून सगळे माणसं शिका. कोणी काही प्रश्न विचारला की लगेच उत्तर देऊ नका. 5 मिनिटं थांबा, विचार करा, मग बोला. लगेच नाही, लगेच बोललं काय खराबा होतो. भोलेनाथांनी सांगितलं, मनातल्या मनात विचार केला. विष्णूची बाजू घेतली, ब्रह्मा नाराज होईल. ब्रह्माची बाजू घेतली, विष्णू नाराज होईल. चला यांची लायकी तपासू.
भोलेनाथांनी आपलं स्वरूप मोठं केलं. ब्रह्मा आणि विष्णूला डोळ्यासमोर घेतलं आणि सांगितलं, हे ब्रह्मा, तू माझा अंत शोध आणि विष्णू तू माझा आदी शोध. आदी म्हणजे सुरुवात, अंत म्हणजे शेवट. विष्णू भगवंत पाताळ रसातल अरेपर्यंत सगळे आत निघून गेले. सगळे लोक विष्णू परमात्म्याने शोधून काढले, परंतु भोलेनाथांच्या अंगठा मात्र काही दिसत नाही. ब्रह्मा वरच्या दिशेने गेला, ब्रह्मदेवाला मात्र काही जटा दिसत नाही. ब्रह्मदेवाने मनातल्या मनात विचार केला की लवकर गेलं पाहिजे, तो जर विष्णू लवकर येऊन गेला तर. ब्रह्मदेवाला वाटेमध्ये केवड्याचं झाड दिसलं, केवड्याचं फूल दिसलं. केवड्या काय ब्रह्मदेव, आपल्याला एक प्लॅन करायचा आहे. आणि कोणता? मी जे बोलेल ना त्याला फक्त हो म्हणायचं. चालेल. मध्येच ब्रह्मदेवाला गाय भेटली, गाय, गोमाता. गोमातेला बी सांगितलं 100 बले 2. मी जे मी म्हणेल ना त्याला हो म्हणायचं. गाय म्हणे चालेल. आले ब्रह्मदेव भोलेनाथांकडे, विष्णू पण आले. ब्रह्मदेवाने सांगायला सुरुवात केली, मी तुमचा अंत बघितला, मी तुमच्या जटा बघून आलो. भोलेनाथांनी विचार केला की इतका कसा बावरट असू शकतो हा. याने जर माझ्या जटा बघितल्या असत्या तर हा मला दिसला नसता का. तुम्ही खोटं बोला पण त्याला काही लेवल तर असली पाहिजे का नाही. मला तिखट चालत नाही. आणि 4 वेळा ठेचा घेतला. असं कसं बरं, खोटं बोला तुम्ही पण त्याला काही, म्हणजे भाजी घ्या म्हटलं तर नाही, भाजी तिखट आहे म्हणे, पण 3 वेळा ठेचा घेतला, कारण म्हणे आम्हाला भाजी तिखट लागते. मग ठेचा फिक्का आहे का? खोटं नाही बोलू. ऐका मग आता. ब्रह्मदेवाने सांगितलं की मी तुझा अंत बघितलाय आणि माझ्यावर भरोसा नसेल, ए केवड्या इकडे विचारा या केवड्याला. केवडा म्हणे हो हो ब्रह्मदेव खरं बोलताय. गोमाता तुम्ही सांगा. गोमाता म्हणे हो ब्रह्मदेव खरं बोलताय म्हणे, यांनी तुमचा अंत बघितला. भोलेनाथांनी केवड्याकडे बघितलं, गोमातेकडे बघितलं आणि दोघांना शाप दिला. गोमाता तू खोटं बोलली, आजपासून तुझं मुख अशुद्ध राहील, तुझ्या मुखाचं कोणीही दर्शन घेणार नाही. गायीच्या शेपटीचं दर्शन घेता पण तोंडाचं दर्शन घेत नाही, कारण ती ब्रह्मदेवासाठी खोटं बोलली होती भोलेनाथांबरोबर. दुसरं, केवड्याचं फूल खोटं बोललं होतं ना, मग भोलेनाथ म्हणे आजपासून मी माझ्या पूजेमध्ये तुझा स्वीकार करणार नाही, मी धोत्र्याच्या फुलाचा स्वीकार करेल पण केवड्याच्या फुलाचा स्वीकार करणार नाही. उमापती महादेव की जय. आता विष्णू भगवंताने सांगितलं की हे परमात्मा मला नाही शोधता आलं, मला नाही शोधता आलं. खरं बोलायला काय अडचण आहे. मानपान भेटण्यासाठी काही लोकांनी कर्ज घेतलं, बंगला बांधून घेतला, गाड्या घेतल्या, हप्ते कोणाला दिसतायत. आणि मग एक दिवस राजपाल यादव नावाचा ऍक्टर तिहाड जेलमध्ये गेला. आज माहिती तुम्हाला, राजपाल यादव फिर हेरा फेरीमध्ये तो बुटका नाही का, तो राजपाल यादव अक्षय कुमार सोबत, त्याच्यावर कर्ज झालं. त्याने पिक्चर काढण्यासाठी कर्ज घेतलं पण पिक्चर फ्लॉप गेला, त्याला कर्ज फेडता आलं नाही, तर कर्ज घेतणाऱ्यांनी त्याच्यावर केस केली. आज तो स्वतः पोलीस स्टेशनला सरेंडर झाला. बोलता बोलता काय बोलून गेला माहितीये, आज सगळे माझे मित्र करोडपती आहे पण पैशांचं ढोंग करता येत नाही. लोक तुमच्यासोबत फोटो घेतील, लोक तुमच्यासोबत सेल्फी घेतील, लोक तुम्हाला स्टार म्हणतील, पण संकटात मात्र मदत करतो त्याचं नाव पैसा असतो. म्हणून पैशाला जीव लावा, रिकामा खर्च करत जाऊ नका. आणि जर सुखी व्हायचं असेल तर पैशांचा व्यवहारच करू नका, अजिबात नाही. लोक पैसे घेताना बकरी बनून येतात आणि आपला पैसा घेऊन गेल्याच्या नंतर वाघ बनता. मी कुठं पडून जाणार आहे. अरे ज्याने तुम्हाला संकटात मदत केली, ज्याने तुमच्या वेळेत मदत केली, तुम्ही त्याचे उपकार जाणा. आणि पैसे देऊन संबंध खराब होण्यापेक्षा नाही म्हणा, काल संबंध खराब व्हायचे तर आज करा, परंतु अजिबात आर्थिक व्यवहाराचा जमाना राहिलेला नाही. इथं बसलेल्यांपैकी सुद्धा 40% लोकांचे पैशांमुळे व्यवहार खराब झाले. काय म्हणणं आहे तुमचं? आपण माणुसकी म्हणून व्यवहार करतो, आपण माणुसकी म्हणून त्यांचं
वेळात वेळ काढतो, परंतु लोक आपल्याला मूर्ख समजतात. अजिबात नको. विष्णू देवाने सांगितलं की मी नाही बघितलं. केवड्याच्या फुलाला शाप दिला, गाईला शाप दिला, ब्रह्मदेवालाही शाप दिला. तुझी याच्या पुढे कोणी पूजा करणार नाही, तुझं मंदिर कोणी बांधणार नाही. एकच मंदिर आहे पुष्कर राजस्थानमध्ये, बस. जगात ब्रह्मदेवाचं दुसरं मंदिर नाहीये. पण विष्णुदेव खरं बोलल्यामुळे भोलेनाथांनी वरदान दिलं विष्णू भगवंताला, प्रत्येक पूजेच्या आधी हरी ओम. हरी म्हणजे विष्णू, हरी ओम. प्रत्येक पूजेच्या वेळेस हरीचं नाव उच्चारण केलं जाईल, कारण विष्णू भगवंत खरं बोलले होते. ही महिमा आहे भोलेनाथांची. सगळ्यांनी मस्त नाचून भजन करायचंय. ज्यांना असं वाटलं उठायचंय उठून घ्यायचं, नाचून घ्यायचं, कोणाला घाबरायचं नाही. फक्त नाचाना टाइमला आपला पाय कोण दिला लागावणे इथलं ध्यान ठेवजात. मस्तपैकी आपल्या आपल्या जागेवर असं ज्याला नाचायचंय त्याने, सगळ्यांना नाही. इथली पब्लिक नाचवले आपले बी परवडावं नाही. थोडा बी धक्का लागणार का बाया सैन नाही करतीस. कथा ऐकताना बापरे 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 असं वाटतं काय गुणी म्हातारी आहे, काय चांगली ताई आहे. थोडसा धक्का लागू द्या ताईले, लगेच ताई सुरपणा का बनली. कुठून येतो वारं काय माहिती. मस्तपैकी आपल्या जागेवर उभं राहायचं, मस्त आपलं आपलं डोलायचं, टेन्शन नाही घ्यायचं. बायांनाच नाही सांगतोय, माणसांना बी सांगतोय, नाचून घ्यायचं. एखाद्या ताईला कधी म्हटलं ना ताई भजन आहे नाचून घ्या, तिकडे कशा कोपऱ्यामध्ये माझे सासरे बसलेले आहेत महाराज, आणि तून पर्यान लगीन मा मरी झालो होता का तो तव इथे तो बी डोंगी डोंगी नाच म्हणा. तेरी डमरू की धुन सुन कर मैं काशी नगरिया आया. तेरी डमरू की धुन सुन कर मैं काशी नगरिया आया. तेरी डमरू की धुन सुन कर मैं काशी नगरिया आया. तेरी डमरू की धुन सुन कर मैं
बुद्धी गंगा सारंगेश्वर भगवान की बोल, श्री संगमेश्वर महादेव की नमः पार्वती पतये हर हर। ज्या महिला उभ्या राहिल्या नाचून घेतलं, ते नाचणं बिचणं जाऊ द्या, पण त्यासनं बी गुडगदू केलं होतं, त्यासनी बरोबर चान्स मारली ना मेरे बोले। आता एकदा जी बाई किंवा जो माणूस उठून बसतो ना, तो म्हणतो आगो चालले तू काय ताण नाही आले चाल दे, पण चला चांगलं आहे तुम्ही नाचून घेतला, आनंद घेतला। 11:15 वाजले, 15 मिनिटाची कथा बाकी आहे, त्याच्यात फक्त आता 5 मिनिटं बोलतो, झाकी दाखवतो, 5-7 मिनिटं लवकर कथा मोडतो, कारण त्याच्यामध्येच आपलं ते काल काय झालं माहितीये का। पण मला तुमच्याबद्दल स्वाभिमान का वाटतो मामा, 20 मिनिटं लेट झाली आपली कथा, पण एक सुद्धा बाई हल्ली नाही, डोलली नाही, बोलली नाही, कोणी घरी गेली नाही, तर का अजून बी लोक ईद राहणार। स्वामी काय भाऊ बैस, मी डोळे बंद केले काच मग काही बी करायचं, मी डोळे उघडले, तीन महिने जिल्हा परिषदेवर नोकरी केली, रिकामा होतो, MA BEd झालं, म्हटलं चला आपण थोडंफार काहीतरी एज्युकेशनचा एक्सपिरियन्स घेतला पाहिजे। पहिल्याच दिवशी सकाळी 6 वाजता मस्त तयारी केली, गेटअप घेतला आणि शाळेत गेलो, लाईट गेलेली होती, लहान लहान मुलं माझ्या समोर बसलेले होते, त्यांना बघून त्यांना कोणाचे ते शर्ट फाटलेलं, कोणाचे केस कुठं हाणामाऱ्या चाललेल्या होत्या, मी गेलो, मी तो ब्लॅकबोर्ड वगैरे असा पुसला, तिथं मस्तपैकी शुद्ध भाषेत मराठी लिहिलं, पोरांचे भांडणच चालू होते, पहिलाच दिवस होता, काय उभरेल सारखं वागायचं म्हटलं लहान लेकरांशी, मस्तपैकी खुर्ची बिडचीवर बसलो, मस्तपैकी वटणे, मला अशी अनुभूती झाली, शिक्षक झालो होतो मी आता, शिक्षक। मला असं वाटलं लोक असे शांत बसतात, ते बी शांतच बसतील, त्यांना म्हटलं पोरांनो, त्या म्हणे काय म्हणतो मास्तर, त्यांना म्हटलं का रे तुम्हाला अक्कल बिक्कल आहे का नाही, ते म्हणे तुम्हाला आहे का, म्हणजे बोलायचं कामच नाही, त्यांना म्हटलं पोरांनो जर तुम्ही असंच वागणार, असं जर शिक्षकांचा अनादर करणार, अशाच जर हारामाऱ्या करणार, अरे तुमचं भविष्य अंधारात जाईल पोरांनो। ते म्हणे आम्ही बॅटरी घेऊन फिरणार सर, तुम्ही शहाणपणा शिकवू नका। मी फक्त करायचं म्हणून केलं, एक्सपिरियन्स घेतला, सर्टिफिकेट घेतलं, डबल मी जिल्हा परिषदेच्या शाळेत पाय ठेवला नाही, ठेवावी नाही। 10 लाख लोक चांगले, पण हे 10 पोरं चांगले नाही, ते काय विचारतील आणि काय सांगतील याचा भरोसाच नाही।
आज बी त्या जेवणाच्या ठिकाणी पाणी फिरवलं, एका जणाने बघितलं, पाणी का फिरवतात म्हणे महाराज तुम्ही, आम्ही तर काही फिरवत नाही, तुम्ही का फिरवता. आता त्याला काय सांगू, एक कृष्ण अर्पण आहे. ज्या टोनिंग मध्ये प्रश्न त्या टोनिंग मध्ये उत्तर. का पाणी फिरवतात, तुनासारखा बैलने डोकं नाही घुसायला पाहिजे, कंपाऊंड आहे म्हणता आमनं. एक म्हणे तुम्ही तो दशरथ राजाने श्रावण बाळले बाण मारा म्हणे, म्हणता हा. तो राजा दशरथ ते तो घ्या म्हणे, मग श्रावण बाळ मरी घ्या म्हणता हा. म्हणे मग जारीमानं पाणी घ्या म्हणे, त्यानं मायबाप पा म्हणता हा. मग त्यानं मायबापने पाणी पिणं का म्हणतं नाही. म्हणे मग जारीनं पाणी कत घ्या म्हणतं गंगापूर धरण माटा केले. काय सांगे माणूस त्याले, काय सांगे काय. काही कुरापत्या घेऊन येतात, काही बी. ज्याला गावात इज्जत नाही तो मला काल विचारे म्हणे झाडू ना नवरा माहितीये का, म्हणतं खट्टा आहे 20 रुपयाना. अरे तू चांगलं विचार बाबा, काहीतरी संहिता विचार, गर्ग संहिता विचार, वेद विचार, चांगलं काहीतरी विचार, उगीच काहीतरी. आणि मग मी थोडसा उभरेल आहेच, मी जसं तसं वागतो मी, माझ्याकडे लाड बिलकुल चालत नाही, कोणाचंच नाही, अजिबात नाही. मी साधू वृत्तीने जगणारा माणूस आहे, मी कोणाचंच ऐकून घेणार नाही. कारण 4 वर्ष आम्ही दुसऱ्यांच्या दरात भीक मागून खाल्लंय. आम्ही आमची बायका पोरं गण गोत्र सोडून धर्मासाठी रात्रंदिवस जीव धोक्यात घालून फिरतो, त्याच्यामुळे आम्ही तुमचं नाही ऐकणार. कारण आम्हाला धर्माबद्दल जो कळवळ आहे. अरे तुमचं लेकरू जर हॉस्टेलमधून जर निघालं आणि 4 तासाचा प्रवास असताना जर 6 तास प्रवास झाला तर तुम्ही 100 फोन लावता त्या पोरांना. आम्ही रात्री 12 वाजेला कीर्तन करून गाडीत बसतो, 4 वाजेपर्यंत आमच्या घरच्यांचा जीव गळ्यामध्ये आलेला असतो. पण ही सगळी परिस्थिती सांभाळत आम्ही लोकांना हसवत खेळवत धर्म जागवतो. तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे, आपल्या माणसाला सपोर्ट करा, आपल्या माणसाला चांगलं म्हणा, धर्माचा उजागरा झाल्याशिवाय राहणार नाही, एवढीच अपेक्षा आहे, दुसरं काही नाही, दुसरं काही नाही. चला झाकी दाखवतो आणि कथा समाप्त करतो. अगदी वेळेत कथा करायची आपल्याला. आता ही कथा ऐकण्याला इंटरेस्टिंग आहे, पण मन लावून ऐकली तर नाही नाही. पहिल्यांदा आपल्या ग्रंथामध्ये एंट्री झाली आता नारद मुनींची. कोणाची? नारायण नारायण. काय करता पूर्वी नारद महर्षी? हार्डवेअरचं दुकान आहे का त्यांचं? नारद महर्षी काय करतात? चुगल्या लावतात, है ना? है ना? नाही, इथं बऱ्याच बाया बसलेल्या असतील. एखादा माणूस जर इकडचं तिकडे करतो ना, त्या बाया म्हणता हा कानी आमच्या गावातला आहे ना महाराज, कोळीचा नारद आहे. ओ मावशी, औ कथा तो कथा, औ कळीचा नारद नाहीये, औ पागल आहे. ते कळीचे नारद जेव्हा कळ्या लावायचे ना, तेव्हा जगाचं कल्याण करायचे. हा जेव्हा कळी लावतो ना, सत्यानाश व्हायचा. एखाद्या, आता या महिलांना जर एखाद्याने जर काही विचारलं ना की ताई आम्हाला अमुकच्या घरी मुलगी द्यायची, मुलगा कसा काय, बाई डायरेक्ट नाही बोलत. बाई काय म्हणते माहिती का? नाही नाही, तो मुलगा तर खूप चांगला आहे, त्यांचं घर पण चांगलं आहे, त्यांचं गणगोत्र पण चांगलं आहे, खानदान पण चांगलं आहे. पण काल काय झालं माहिती का, आमच्या गल्लीमधून तो डीजे गेला ना, इतका नाचत होता बाई, तुम्हाला काय सांगू, त्याचे इतके डोळे लाल झाले होते ना. दिना सत्यानाश करी बडा. म्हणजे डायरेक्ट नाही बोलणार, कार्यक्रम करणार. आले गो प्रश्न, 5 मिनिटात लगेच जाके लगेच नारद. नारायण येऊ द्या ना, कशाची वाट पाहून राहिले. नारायण, बस 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 बस, तू फक्त उठच भेटायला. नारायण
बसा. खुर्ची द्या ताई. कथा ऐकण्यासारखी आहे बरं. लाईव्ह डेमो दाखवतो. हे कोण आहे आता? हे आपल्या सनातनाचं नॉलेज तुमच्या डोक्यात गेलं पाहिजे. हात माझा मोठो आहे. पोराव लक्ष देऊन ऐक जरा. ओ मांडे मारा. पलटी मारी नेलं का रे? नारद महर्षी बसलेले ना इथं. आगाऊ काम नाही करायचं. कोण बसले? नारद महर्षी. महर्षी वेगळे, ऋषी वेगळे, राजर्षी वेगळे, मुनी वेगळे, संत वेगळे, साधू वेगळे, महाराज वेगळे, बुवा वेगळे. हे तुमच्या डोक्याच्या वरच आहे. त्याच्यामुळे मी जास्त आत घुसत नाही. मी जर आत घुसलो तुम्ही झोपले. डायरेक्ट डोळ्या लागतील तुम्हाला. कॅमेरा तुम्हाला फिरी तरी डोळ्या उघडावते तुम्ही. दोन पद्धती आहेत कथा सांगायच्या. एक अशी मस्तपैकी सिंपल आणि आमच्या भागात कथा असते मग ती एकदम डायरेक्ट तत्वनिष्ठ. नारद महर्षींचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. इतलोच बोला मग बाकी नसणे. हात वर कर दिना. नारायण. नारद महर्षी तपश्चर्या करताय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नारद महर्षी उठले, फिरायला लागले. थांबले नारद महर्षी. कुठे आले नारद महर्षी? ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मा, बाबा तुम्हाला माहिती मी काय केलं? म्हणे काय केलं? मी काम विजय प्राप्त झालो. ब्रह्मदेव म्हणे काम विजय काय असतं रे बेटा? कितीही चांगली बाई माझ्या डोळ्यासमोर होत्या बाबा, पण मला तिच्याबद्दल मोह तयार होणार नाही. मी कामावरती विजय प्राप्त केलेला आहे. या जगतामध्ये आजपर्यंत कामावर विजय प्राप्त केलेला फक्त सारंगेश्वर भगवान होते, संगमेश्वर भगवान होते, भोलेनाथ होते. पण आता मी केलेला आहे. मी आला म्हणजे तुमचा परमार्थ पाण्यात गेला. मी कथा करतो नाही, आम्ही कथा करतो. आम्ही म्हणा ना, आम्ही देवड्याचे लोक कथा करूया. पुरं देवडा एकत्रित येईल. मी कथा ठेवणार. मातीत जाशील. गाव करी ते राव कराव नाही. पण सगळ्या कार्यकर्त्यांना स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे. कथा ठेवायची असेल तर सगळ्यांनी 8-10 दिवसापासून कामधंदे सोडून कथेचं मॅनेजमेंट अंगात घ्यायचं. काम सगळ्यांनाच आहे. पण तुमच्या 10 जणांच्या राबण्यामुळे जर 1000 लोकांना पुण्य भेटत असेल तर तुम्ही त्याचा विचार केला पाहिजे की 10 दिवस ठीक आहे, चला काय अडचण नाही महाराज. तुमच्यामुळे 1000 लोकांना कथा ऐकायला भेटते ना. तुम्ही स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे. काम धंदा तुम्ही ज्यांच्यासाठी करताय ना, हीच लोक तुमच्या तोंडात माती घालणार आहे, पण यांचा आशीर्वाद एवढा भेटेल तुमच्या 3 पिढ्यांचं कल्याण होऊन जाईल. लक्षात ठेवजा. ज्यांच्या परिवारामध्ये साधू संतांचं येणं जाणं असतं ना, अप्रत्यक्ष बघा, अप्रत्यक्ष त्यांच्या पुढच्या लहान लहान मुलांचे तोंड बघा तुम्ही, त्यांचे संस्कार बघा, त्यांच्या वागण्यात बोलण्यात नम्रता येते, त्यांचं एज्युकेशन चांगलं होतं, त्यांच्या बोलण्यात सात्विकता येते. आणि इन फ्युचर तीच मुलं आपली परंपरा चालवतात. त्याच्यामुळे लहान मुला मुलींवरती आज संस्कार झाले तर देवड्याचं नशीब अजून फार उज्ज्वल होऊ शकतं. तुमच्या गावाचा फार मोठा इतिहास आहे. चांगले चांगले राजकारणी तुम्ही या गावातून वर पाठवलेले आहेत. आज तुमच्याच गावाची एक लेक नाशिक जिल्ह्यामध्ये महापौर पदावरती होते. हे तुमच्या गावाचं भाग्य आहे. खूप चांगलं आहे तुमचं गाव. 1 नंबर गाव आहे. फक्त मार्गदर्शक चांगला भेटू द्या ना, तलवारीला धार लागल्याशिवाय राहणार नाही. अरे काय छत्रपतींचा पुतळा बसवलाय तुम्ही, काय बलाढ्य छत्रपतींचा पुतळा, काय मोठे मोठे ते घरं, काय मोठे मोठे ते व्यापारी वर्ग. फक्त त्यांची चुकी नाही बिचाऱ्यांची. त्यांना आतापर्यंत अशीच लोक भेटली ना सगळी, पण त्यांना जर योग्य मार्गदर्शक भेटू द्या ना, तुमच्या गावाचं नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवता. हे नारद महर्षी आलेले आहेत. आता नारद महर्षी इथला राग मा मी चांगलं सांगतोय. किती चांगली बाई समोर येऊ द्या बाबा माझ्या, मी मोह तयार होणार नाही. आवाज बदलला ना आता. अहंकार.
ब्रह्मदेव म्हणे ठीक आहे, रामकृष्ण हरी. नारायण नारायण. हे कुठं आले आता? ओम नमः शिवाय. बोले बाबा, आजपर्यंत तुम्ही काम विजय प्राप्त केला होता, आता मी पण त्या लिस्ट मध्ये बर का, मी पण काम विजय प्राप्त केलेला आहे. असं म्हणे हो. निघाले तिथून. नारायण नारायण. आता विष्णू भगवंताकडे आले. सगळ्याच्या नांदी लागा, विष्णू भगवंताच्या नांदाला लागायचं नाही. देवा काय म्हणतो नारदा, काम विजय प्राप्त केला बरं का. आज काय असतं एक काम विजय प्राप्त करणं म्हणजे? कितीही सुंदर स्त्री डोळ्यासमोर येऊ द्या, तिच्याबद्दल अजिबात अट्रॅक्शन तयार होणार नाही. काम विजयी झालो मी आज. नारायण निघाले. विष्णू भगवंताने लगेच माया तयार केली, लगेच वैकुंठासारखं एक राज्य तयार केलं आणि त्या राज्याला एक राजा दिला, शीलनिधी नावाचा. शीलनिधी नावाचा राजा, त्या राजाला एक सुंदर कन्या, आणि त्या दरवाजा भोवतीने हे नारद महर्षी गेले आणि शीलनिधीचं लक्ष गेलं. हे नारद महर्षी इकडे या. चालायला लागले ते खरंच आणि इकडे. नारद महर्षी थांबले. शीलनिधीने सांगितलं कुठं जात आहे? म्हणे असं असं आहे. ओके ओके बसा बसा. बेटा आणि एकापेक्षा एक नमुने भरेला आहे. बेटा म्हणतात ह्या म्हणे. दोर आहे का? दोर चांगलं आहे. पण लहान लेकरं कथेला आणत जा मावशी, त्यांना खेळू द्या, पडू द्या, डिस्टर्ब करू द्या, काही अडचण नाही. लहान मुलं आले पाहिजे. लहान मुलं मस्तीने करणार तर कोण करणार आहे? आता मामा तुमची किती बी इच्छा झाली, पण तुम्ही आता इथं असे मस्ती करू शकता का? कारण आता तुमचं काय झालं, कारण वय वय करायचं बी एक वय असते मामा. आपलं वय ते गेलं. मांडी मार बेटा. हा. शीलनिधी नावाच्या राजाने महाराजांना त्या पोरगीला बोलवलं. बेटा इकडे ये, पाणी दे महाराजांना. त्या मुलगीने पाणी आणलं, पाणी दिलं. नारदाने तिच्याकडे बघितलं, बघितल्या बरोबर नारद उठून उभे राहिले. अरे बाप रे बाप, काय सुंदर पोरगी आहे बाप. वा. तो शीलनिधी कसा म्हणतो माहितीये का? महाराज तुमच्या नजरेत एखादा चांगला मुलगा असेल तर सांगा बर का. नारद म्हणे महाराज चाली. शीलनिधी म्हणे चाली. विष्णू भगवान म्हणे फसणारे फसणारे. अरे नारद महर्षी गेले वैकुंठामध्ये. हे देवा आजपर्यंत मी तुला काही मागितलंय का? म्हणे नाही. आज पहिल्यांदा मला तुला काहीतरी मागावं असं वाटतंय. काय पाहिजे? तुझं स्वरूप दे मला. कशासाठी पाहिजे? पर्सनल काम आहे जरा, दे ना. तथास्तु. रातभर झोपलेली नारद सकाळी उठले तसेच. आंघोळ बिंगोळ केली, लगेच बसले खुर्चीवर येऊन. आता ते कथेत तसं आहे ना. बसले ते. येऊ द्या. कोण आहे? त्यालाच माहित नाही कोणाला पाठवून आहे. हा येऊ द्या.
या ठिकाणी शिलनिधी नावाच्या राजाची पोरगी स्वयंवरामध्ये आता ती माळ घेऊन आलेली आहे. नारदांचं लक्ष गेलं नारदांचं. नारद उठून उभे राहिले. नारदांना असं वाटलं आता ही कोणाच्या गळ्यामध्ये हार टाकेल. मेरे जैसा यहाँ पे कोई या कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने नमः प्रणतनाशाय गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने नमः प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने नमः प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव. एकमात्र स्वामी सखा हमारे, एकमात्र स्वामी सखा हमारे, नारायण वासुदेव. राधे कृष्ण 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 राधे कृष्ण कृष्ण एवढी शांती. साक्षात विष्णू भगवान. नारदाला असं वाटलं तर कोणाच्या गळ्यात माळा टाकणार. मग ती शिलनिधीची मुलगी थोडीशी पुढे आली, अजून पुढे आली थोडी. नारदांकडे बघितलं, फिरा ना असं. नारदाला असं वाटलं झालं काम, एक नंबर. नारद लाजले, पण ती पुढे आली आणि डायरेक्ट तिने आणि दोघी जण चालले गेले. विष्णू भगवान त्या मुलीला घेऊन चालले गेले घेऊन. हा खरंच ना, चालले गेले. अरे तिकडे बघा, ती चालली ताई, जा जा जा. माझ्याकडे काय राग येतोय ना काय. त्यांना खाली खुर्च्या द्या, दोन खुर्च्या द्या, भगवंताला बसू द्या 2 मिनिटं. नारदांनी आवाज दिला पोरगीला, थांब देवी, थांबा. देवीने मागे वळून बघितलं. काय म्हणता नारदजी, तू त्या विष्णू भगवंताच्या गळ्यात माळा टाकली आणि माझ्यामध्ये असं काय कमी होतं. अगं मलाही तर त्याचंच स्वरूप होतं, मग मला सोडून तू त्याच्या गळ्यात माळा कशी टाकू शकते.
तिने सांगितलं नारद महर्षी माझं सोडा, पहिले तुमचं तोंड आरशात पहा. नारदाने तोंड आरशात पाहिलं आणि त्यांचं तोंड वानराचं झालेलं होतं. असा संताप आला नारदांना. हा बसा तुम्ही. नारदांनी त्या मुलीला नाही शाप दिला, हे भगवंता तू चांगल्याचा नाहीये, तुला जर माझा अपमान करायचाच होता ना, आधीच मला समजावून सांगितलं असतं, एवढं मोठं नाटक करायची काही गरज नव्हती. मी महर्षी नारद ब्रह्मा पुत्र विष्णू तुम्हाला शाप देतो. असं आहे का? पाणी पिऊ द्या भाऊ. मी तुम्हाला शाप देतो भगवंता, आजपर्यंत मी तुम्हाला कधी काही मागितलं नाही, पण इतक्या वर्षात तुम्हाला मागितलं. तुम्ही मला फसवलं. पहिल्यांदा मला कोणावरती तरी प्रेम झालं, पण माझ्या प्रेमाला सुद्धा तुम्ही घेऊन गेले. तुम्हाला सुद्धा राम अवतारात जन्माला घ्यावं लागेल, आणि तुला सीता म्हणून जन्माला यावं लागेल, आणि तुला सुद्धा रावण घेऊन जाईल, आणि मग तुम्हाला त्या वेदना भोगाव्या लागतील ज्या वेदना मी आज भोगतोय. रामचंद्रांना नारदांचा तो शाप आहे, आणि शेवटी सीतेला रावण घेऊन जाईल. एवढ्यावर थांबले नाही नारद महर्षी, आणि तुम्हाला हसते का? वानराचं तोंड बघून तुम्हाला मला हसते, माझा स्वीकार करत नाही. मी ब्रह्मपुत्र नारद तुम्हाला शाप देतो. जेव्हा तुला रावण नावाचा दैत्य घेऊन जाईल, तेव्हा हेच वानर तुझ्या नवऱ्याला मदत करतील, आणि या वानरांचे तुम्हाला उपकार करावे लागतील. ही ब्रह्मवेदवाणी नारदांची आहे. शेवटी नारद महर्षी मग ते संताप बिनताप आला, थोडा राग शांत झाला. मग राग शांत झाल्यावर त्यांना भोलेनाथांचे दूध भेटले. मग भोलेनाथांजवळ यांची मीटिंग फिक्स झाली. मग त्या मीटिंग मध्ये काय ठरलं हे उद्या सांगतो. मीटिंग मध्ये काय ठरलं हे कधी सांगतो? उद्या. बोल श्री नारद महर्षी भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की. हे जर भागवत राहिलं असतं ना, परमानंद डायरेक्ट. कारण भागवताचा नादच खोडा आहे डायरेक्ट. पण मला असं, खोडा म्हणजे खावाना खोडा नाही, नाद खोडा म्हणजे खतरनाक आहे. पण मला असं माहिती पडलं की तुमच्या गावात खूप सारे भागवत झाले, म्हणतात एक चक्कर मन बी ऐकिदा का, पण लोक ऐकत नाही. वेळ आला ना असं भागवत सांगेल, मजाक नाही. भगवंताचं नामचिंतन काय, कृष्ण लीलान काय, ते संवादन काय, ते हानामारी. अर पुढच्या वर्षी आज का या वर्षी भागवत नाही, आपलं भागवत वेगळंच आहे. आपलं भागवत कोणतंही सांगू तुम्हाला? आता नाही, उद्या लगेच का? आपला 11 वाजलेले, स्टॉपवॉच लावलेला आहे 5 मिनिटामध्ये. आज जर एखादी महिला मध्ये बोलली, माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही. मग तुम्हाला बुद्धी उत्तर द्यायचं. काल आमच्या माणसांकडे बक्षीस गेलं होतं. करेक्ट 11 वाजून 2 मिनिटं झालेले, 11 वाजून 7 मिनिटाला यावर या गुरुजी, कारण आपल्याला अगदी 10 मिनिटात सगळं आटपायचंय. मला जाणीव आहे, आमच्याकडे तर 12 वाजेपर्यंत. मला असं माहितीये की देवड्या गावाचे ग्रामस्थ एवढे शिस्तवान आहे, 12 वाजले तरी इथून, कारण त्यांना माहितीये हा आनंद घरी जाऊन नाही भेटू शकत. काल मी कार्यकर्त्यांना अशी सूचना केली होती की ज्यांच्याकडे संत भोजन असतं आपल्याला, त्यांचा नाम उल्लेख झाला पाहिजे. का झाला पाहिजे माहितीये का? तुम्ही सांगताय म्हणून नाही. अन्नदाता सुखी भव हा आशीर्वाद त्यांना भेटून त्यांच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास राहावा. कारण अन्नपूर्णा माता साक्षात भोलेनाथांच्या संगतीला असणारी देवी आहे, म्हणून आपण त्यांचा नाम उल्लेख केला पाहिजे. कालही राहून गेलं, आजही राहू शकतं. ज्यांच्याकडे संत भोजन असतं त्यांची इच्छा नसते, पण जे नियम आहे ते आपण पाळले पाहिजे. कालचं जे संत भोजन होतं, कालच ना संत भोजन जे काल होतं खुंटेवाडीमध्ये, खुंटेवाडीमध्ये सावकारांकडे होतं. खूप छान त्यांचं नियोजन. सायंकाळी ज्यांच्याकडे होतं प्रकाश शेठ मेतकर. सगळ्यांनी सांगितलं होतं नाव काही घ्यायचं नाही, परंतु ते नियमात आहे. जो कोणी इथं कष्ट देतोय, जो कोणी दान देतोय, जो कोणी संत भोजन देतोय, त्या लोकांचं नाव घ्यायला काय अडचण आहे? काय अडचण काय मला सांगा ना. जो करतोय त्याचं नाव झालं पाहिजे ना.
आता सकाळी 80 बाया लीला अमृताला होत्या. आम्हाला आनंद आहे. तुम्ही 1 वर्ष हे लीला अमृत करणार, भगवंत 365 दिवस तुमच्या घरामध्ये चुकीची लीला होऊ देणार नाही. हा साधूचा आशीर्वाद आहे. घरी घेऊन जा. चांगलं केल्यानं वाईट होतच नाही हो. जी सेवा भेटेल ती करा. आता लोकांचा निरोप येतोय आमच्याकडे जेवणाला महाराज येतील का, परंतु सगळं ठरलेलं आहे. माझी तर खूप इच्छा आहे, पण आता कसं आहे, गेल्या वर्षी ज्यांनी नावं दिले होते त्यांनाच आपण तो रेफरन्स देत असतो. ओमनगरमध्ये तर एकाच्याही घरी जेवण भेटलं नाही यावर्षी. त्याच्यामुळे यावर्षी जेव्हा महाराज बोलते ना, पटकन उभं राहून ती सेवा घेऊन टाकायची, डोक्याला टेन्शन घ्यायचं नाही. त्याच्यानंतर आज सकाळी पाटील साहेबांकडे होतं. डॉक्टर आहे की नाही, गजानन महाराजांचे भक्त आहे. मी गजानन महाराजांचा सेवक आहे, त्याच्यामुळे त्यांच्या घरी जाण्या येण्याचा योग येत असतो. त्याच्यानंतर रात्री अरुण शिरसाट व विश्वास शिरसाट, विकास शिरसाट. त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी. अन्नदाता सुखी भव, परमात्मा तुमच्या घरामध्ये धनधान्याची बरकती करू. आपण असं काही कोणाला बाहेर जाऊन दान धर्म करू शकत नाही, मग गावातच केलं पाहिजे. डोक्याला टेन्शन न घेता परमात्मा आपल्या गावात आला, इथंच आपण काय करायचं ते करायचं. उगीच बाहेर डोक्याला ताण घ्यायचं नाही. तुम्हाला ओळखलंच नाही मी. स्वामी भक्त का तुम्ही? निशंक होई रे म्हणा. हा बरोबर आहे, स्वामी भक्त आहेत. पहिल्या दिवसाचं आमच्याकडे मरेपर्यंत राहील म्हणे त्यांचं असं. जोपर्यंत तुम्ही येणार तोपर्यंत पहिल्या दिवसाचं इथल्या इथंच विष्णुदेवाने आशीर्वाद देऊन टाकला. काय पाहिजे अजून? एकदा जे मागे बसलेले आहेत ना, जे आमची माणसं जे बिना चटईचे बसले, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा तुम्ही. चटईवर तर कोणी बी चांगलं बसेल, पण मागे बसलेले आहेत बिचारे आणि शांततेने बसलेले आहेत, जे उभे आहेत त्यांच्यासाठी बी एकदा वाजवा. बटणं सोपं आहे, पण उभे आहेत त्या. असेच राहा. कंपाऊंडना बाहेर आहेत त्याच ना करता नाही. त्यानंतर काल दिन माझा सुद्धा. पण इथं आलेला प्रत्येक माणूस हा माझा आहे आणि मी तुमचा आहे. आपल्या सर्वांवरती संगमेश्वर भगवान कृपा करो. हा आजच्या या कथेचा सगळ्यांना आशीर्वाद. तुमचे सगळ्यांचे हुकलेले कामं परमात्मा पूर्ण करू. तुम्ही या दासाला 2-2.5 घंटे देताय. परमात्मा तुमचा एकही सेकंद वाया जाऊ देणार नाही. काळजी करायचं नाही. चला, प्रश्न क्रमांक 1. हो, हॅलो. ठेवा ते मोबाईल ठेवा बरं. कौन बनेगा करोड़पति? लॉक किया जाए. ज्याला कोणाला उत्तर येत असेल फक्त हात वर करायचा. तोंडातून शब्द निघाला, पुढच्या जन्मात डायरेक्ट देव तुम्हाला मूक बनवणार. हा, आमच्या माणसांकडून काहीतरी शिका. पहिला प्रश्न आपल्या कम्प्युटर स्क्रीनवर आहे. कृष्णाच्या बहिणीचे नाव काय होते? लहान पोरींना पहिलं. बापरे, उभ्या राहून गेल्या ताई डायरेक्ट. तुमचा हात वर करेल काही उपयोग नाही झाला. सांगा ताई. सुभद्रा. प्रश्न लिहिणाऱ्याला विनंती आहे की देवाला 2 बहिणी होत्या. आता यांनी जर द्रौपदी म्हटलं असतं तर का नाही म्हणायचं होतं का? हा ताई उभ्या राहा ना. एक प्रश्न तुम्ही उत्तर बरोबर दिलंय. सुभद्रा. अहिंसा परमधर्म हे वाक्य कोणाचं आहे? हा, थोडं जोरात बोला ना. भगवंताचं आहे. कोणत्या भगवंताचं? श्रीकृष्ण. वा. महिषासुराच्या वडिलांचं नाव काय होतं? आ, रंब. रंब. काय टॅलेंट आहे महाराज. लगेच गे रे. आपको मिलते हैं पूरे 5 करोड़. उमापती महादेव की जय. ताई खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमचा टाइम वाचवला. असंच मन लावून कथा ऐका. भगवंत तुमचं कल्याण करो.